गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत गुणस्थानाचं प्रकरण पहिल्या मिथ्यात्व गुणस्थानापासून अयोग केवली गुणस्थानापर्यंत. यामध्ये आम्ही कोणत्या गुणस्थानात प्रवेश केला नाही तरीही मुक्ती प्राप्त करू शकतो याही प्रश्नाला आपण बघितलेला आहे की आवश्यक नाही की दुसऱ्या गुणस्थानात, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या या गुणस्थानात पहिल्यातून तो डायरेक्ट मुनिपद धारण करून 7व्या गुणस्थानात देखील जाता येऊ शकतं. पण 7व्या नंतर 6वं गुणस्थान अपरिहार्यपणे होतं आणि त्यानंतर श्रेणी जर त्यांनी आरोहण केली तर क्रमाने 8, 9, 10 आणि 12, 11वं पण गरज नाहीये. 11व्यातही कधी कधी कुणाकुणाला जाण्याची या गुणस्थानाला प्राप्त न करता देखील जीव मुक्तीची प्राप्ती करून घेऊ शकतो हे पण आपण बघितलं. 7व्या गुणस्थानाचे 2 भाग आहे, स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. आजच्या या पंचम काळामध्ये सातिशय अप्रमत्त भाग हा जो दुसरा भाग आहे हा कोणतेही मुनिराज देखील प्राप्त करत नाही, उत्कृष्ट तशा प्रकारचं उत्तम संवहनाच्या अभावी. आणि 5व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत सम्यक दृष्टी जीव 7व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. 6व्या पुढच्या काळात षष्टम काळामध्ये मात्र त्यांचा वियोग होणार आहे आणि धर्माचा पूर्णपणे ऱ्हास होणार आहे. गुणस्थानांची चर्चा आपण बघितली आणि काल आपल्याला जो चार्ट आपल्याला जवळ आहे आश्रवाच्या बाबतीमधला त्याची आपण त्रिभंगी बघितली. मला वाटते तो चार्ट समजला असेल. आता थोडक्यात मी फक्त रिवाइज करते आहे पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत. एक मिनिट. जे आता पहिल्या गुणस्थानात आपण लावले की नाही की 5ची विच्छुत्ती झाली, म्हणजे मिथ्यात्वाचे 5 गेले. मग दुसऱ्या याच्यात आपण 5 मिथ्यात्व आणि आहारद्विक अनास्रवात टाकले, म्हणजे ज्यांची विच्छुत्ती झाली ते अनास्रवात गेले. हो हो टाकावंच लागतात ना ते. हो हो हॅलो, ते टाकावंच लागतात. हॅलो हॅलो, ते ऐकून येते का? नाही, मला मध्येच ते बंद झालं. ते म्हणजे ज्यांची विच्छुत्ती अनास्रवात टाकायचं ते. ज्यांची आश्रव विच्छुत्ती झाली आहे ते अनास्रवात आणि अनास्रवामध्ये जे काही असतील ते पण. मग आता 4थ्या गुणस्थानात आपण काल लावले की 4थ्या गुणस्थानात जे लावले की नाही आपण 7 प्रत्यय अनास्रवात नाही आश्रव विच्छुत्तीत, मग तिथे आपण असं का केलं नाही? मग 9 पाहिजे की नाही? की कारण आता मी पहिल्यापासून बघ. आता पहिल्या गुणस्थानात 2 अनास्रव, 5ची आश्रव विच्छुत्ती मिथ्यात्वाची. दुसऱ्या गुणस्थानात 7 अनास्रवात, 5 मिथ्यात्वाचे आणि 2 आहारद्विकचे आणि इथे 4ची विच्छुत्ती अनंतानुबंधीची. मग आता 7 आणि 4 11 व्हायला पाहिजे होते तिसऱ्यामध्ये, पण 11 मध्ये न टाकता आपल्याला 11 मध्ये आपण ऍड केले मिश्र, औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि कार्बन. 3 अनास्रवात आहे ना इथे. हॅलो 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 हॅलो, बरोबर आहे ना. 3 अनास्रवात गेले म्हणजे 14 झाले इथे अनास्रवात. आता इथे आश्रव विच्छुत्ती 0ची आहे. हॅलो, मग आता काहीतरी होत आहे इथे, मध्येच जाते कनेक्शन.
आलं का आता? ऐकू येते का? हो, ऐकू येत आहे, मला ऐकू येत आहे, हॅलो हॅलो मला ऐकू येत आहे. हॅलो, हॅलो मला ऐकू येत आहे दर्शना, तुला नाही ऐकू हॅलो येत आहे का? हो, हॅलो मला हा. तू मेसेज टाक, मला ऐकू येत आहे. नाही हा तर हे पहा, मग आता चौथ्या गुणस्थानात आपण काल लावलं आश्रव विच्छुत्ती हं, 7ची. मग तिथे हो म्हणजे आता काय होऊन राहिलं की आश्रव विच्छुत्ती अनाश्रवात जात आहे. हो हो हा, मग आता इथे हो, आपण का बरं 9ची नाही लावली? कारण त्या पुस्तकात 9ची आहे आणि मग ते बरोबर जुळतं. 11, 9, 20 नाही नाही खाली नाही अनाश्रवात. हो नाही, ना? हा, हे पहा इथे 7ची सगळे झाली की नाही. अनास्त्रवातले आश्रव विच्छुत्तीवाले अनास्त्रवात चालले आहे. हो तर हो तिथे मग ते कॅल्क्युलेशन होत नाहीये. 11 आणि 7 18 यायला पाहिजे. इथे 20 आहे 5व्या हो ना, गुणस्थानात तर मग 20 मध्ये 2 अनास्त्रवात जोडायच्या ना मग आपल्याला, नाही 2 ना. जोडायचे आहे ना. हो, नाही 11, 9, 20 बरोबर होतात ना. यांची बेरीज केली की ते 20 आलं पाहिजे बरोबर. पण कुठे 9 काढशील तू? आपण आता म्हणजे चौथ्या गुणस्थानात 9ची हं, आश्रव विच्छुत्ती आहे आणि कोणत्या त्यातले 9ची तर करशील? थांब थांब, त्या 9ची कोणत्या करशील तू आसव एक विच्छुत्ती इथे? अविरती, एक हा नंतर 4 अप्रत्याख्यान आणि हा 4 योग वैक्रियक, चा- वैक्रिक मिश्र, औदारिक मिश्र आणि कारमाण. आणि मग नाही ते ना, नाही अनास्त्रवात करायची ना, टाकलं. नाही ना, मग ते असं का अनाश्रवात बरं? टाकले ना, नाही ते पण असं का अनाश्रवात होऊन राहिलं? टाकायचे. आश्रव विच्छुत्ती आपल्याला इथे फक्त 7ची करायची आहे. पण मग आता 11 आणि 7 आणि होतील ना. अनाश्रवात 2 ऍड करायचे नाही. इथे जे आपण काढले ते इथे ऍड करायचे 2. पण आपण आतापर्यंत ह्या तिन्ही ह्याच्यात जे अनास्त्रवात तिन्ही आहेत, अरे केलं, आस्त्र विच्छुत्ती तिन्ही ज्याची आहे केलं. ते अनास्त्रवात हे पहा, टाकलेले आहे बहिणी प्रत्येक नाही हे ह्याच्यात. तरी बरोबर आहे, तरीही बरोबर आहे गोष्ट की तिसऱ्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागलं होतं, मरण नाही म्हणून अनाश्रवात टाकावं लागलं होतं है ना. तिसऱ्यामध्ये आपण 14ची अनाश्रवात टाकलं ना, हो 7 आणि 4 11 आणि 3 हो टाकले मिश्रचे, औदारिक मिश्र टाकलं, वैक्रियक मिश्र टाकलं आणि कारमान टाकलं, म्हणून तिथे आपली 14 बेरीज आली होती अनाश्रवामध्ये तिसऱ्या गुणस्थानात. हा, मग ठीक आहे मग ना. आता तेच 14 इथे पाहिजे होते चौथ्यातही. हा, तर त्यातले 3 गेले, पण 3 कुठे गेले त्यातले मग? 3 काढ, मग 3 हा अनाश्रवात टाकले ना आपण, त्याला याच्यात टाकले ना, नाही अनाश्रवात टाकायचे ना, ते नाही आश्रवात टाकायचे 3. आता परत ते आश्रवात हा ऍड केले, हा. आणि आता कसं होऊन म्हणून राहिलं? आपल्याला हा अनास्त्रव प्लस आश्रव विच्छुत्ती. हा, हा पहिल्या 11 गुणस्थानात आणि आता 7. 2. हा, नाही नाही, आता मी पहिल्यापासून जाते. हा मिथ्यात्वात हा 2 अनास्त्रवामध्ये आणि 5ची हा आश्रव विच्छुत्ती आहे. हो दुसऱ्या हो गुणस्थानात अनास्त्रवामध्ये 5 आणि 2 7 झाले. बरोबर आहे. हो तिसऱ्या हो गुणस्थानात 7 आणि 4 11 पाहिजे, तर 3 वाढल्या हा त्या अनास्रवात हो 3 योगाच्या, हो तर ते हो 14 झाले. बरोबर. हो आता इथे हो इथे किती खाली गेले? 11 अनास्रवात गेलेले आहे पुढच्या आता गुणस्थानात. इथे 14च पाहिजे होते, वरचा आकडा आपल्याला इथे घ्यावा लागला असता, पण मग आता 3 आपण कारण इथे टाकले, इथे हा, तर आता आश्रवात आपल्याला इथे टाकले. 3 टाकावे लागतील. हा, पण इथे वैक्रियक 9 आहे ना. मिश्र इथे 9 कुठे? पाहिजे. शास्त्र विच्छुत्तीमध्ये 9 पाहिजे, म्हणजे हे बरोबर गणित जमते. 11 प्लस नाही 9 ना, मी 20 पुढचं खाली. सांगते ना तुला. हा 11 कसे आले हे लक्षात आलं ना, 11 आले हो हो लक्षात हो इथे. हो हा, हो मग आता पुढचा जो 20चा आकडा आहे त्यामध्ये हा 11 आणि 7 18 झाले. 18. हा पण आम्हाला आता औदारिक मिश्र आणि कारमाण हे पुढे आमचं जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही याला इथे हॅलो, अनाश्रवात टाकलं. ऐकूच येत नाहीये. इथे अनाश्रवात टाकलं आपण 5व्या गुणस्थानात त्याला. वडवाडी हे जे आहे ते अवयव आहे, पुण्याचा आहे ते अवयव. तिथं हे प्रतिकृती बनवली आहे वारांगळची. वारांगळ ते नाही का ते असं. हॅलो. हॅलो. हा. आता इथे जे 20 केले आपण ते 11 हम्म आणि 7 18 झाले असते, हम्म पण आता आपल्याला औदारिक मिश्र
आणि कारमान काय योग स्फटिकाची. हा अनाश्रवात टाकायच्या 2 या, म्हणून इथे आकडा 20चा झाला, म्हणून 20चा आला. मग ते जमून नाही राहिलं ना, गणित पण नाही जमत जमलं आहे ना, बरोबर. नाही ना. 11 11 आणि आणि 7 7 18 पण इथे 20 18 आहे. आणि 2 ऍड केल्या ना. माझा पॉइंट काय आहे की ज्या अनाश्रवात आपण का नाही करत आहे, आश्रव विच्छुत्ती करायला पाहिजे आणि मग पुढच्या ह्याच्यात ते अनाश्रवात टाकायला पाहिजे. नाही आपण ना, प्रत्येक असं ठिकाणी नाही आहे. तसं आहे. हा तसं आहे, पण आपण 2 प्रकृती कुठे टाकल्या पहिल्यांदा? आहारक द्विकच्या. आश्रव विच्छुत्ती व्हायचीच असताना अनाश्रवात टाकल्या ना. हो, अनाश्रवात टाकल्या आणि हा, आता पुढे आणि त्याच कषाय जे कॅल्क्युलेट झाले करत ते आहे ना. हा, हो, आता बाकी कषाय त्याच पण कॅल्क्युलेट करत आहे ना. अनाश्रवात गेले ना. पुढच्या हे गुणस्थानांमध्ये पहा, कषाय जे पण गेले ते अनाश्रवात ठीक आहे, गेले. जे गेले हा. ते ठीक आहे, पण ज्या हा. प्रकृतीचा पुढे उदय येणार आहे त्याला आज आम्ही आश्रव विच्छुत्तीत कसं टाकू शकतो? टाकले आहे ना वहिनी. नाही टाकायचे टाकले तिथे, आहे. मी तेच सांगते, त्या टाकायच्या नाही तिथे. आश्रव विच्छुत्ती 7ची करायची आणि 2 प्रकृती अनाश्रवात टाकायच्या, म्हणून 20 टोटल होईल. आश्रव विच्छुत्तीच्या आणि 2 ह्या, त्याच्यात ऑलरेडी आहारक द्विक 2 आहेच आणि मग आपण औदारिक मिथ्यात्व मिश्र. कामध्ये मिथ्यात्व अनाश्रवात का टाकलं आधी? मिथ्यात्व किंवा कारण त्याची आश्रव विच्छुत्ती झाली आहे, आता त्याचा आश्रव होणारच नाही, म्हणून अनाश्रवात टाकलं. पण अनाश्रवात टाकलं याचा 2 तऱ्हेने अर्थ लावायचा. एक म्हणजे एक तिथे होणार नाही आणि आश्रव विच्छुत्ती झालेली आहे त्या. आता इथे कसे आहे, आपण औदारिक मिश्र आणि कारमानला आपण आश्रव विच्छुत्तीत टाकू शकत नाही. याचं कारण त्याला 13व्यात त्याचा उदय येणार आहे, म्हणून इथे आश्रव विच्छुत्ती 7ची करायची आणि ह्या 2 प्रकृती ज्या आहे याला आपण अनाश्रवामध्ये ऍड करायचं. जसं आहारक द्विक ऍड झालेला आहे तसं या 2 प्रकृती ऍड करायच्या अजून. आहारक द्विक आपण अजून कसं पुढे पण आहारक बघा द्विक आपण पहिल्या गुणस्थानापासून टाकले आता 7व्या गुणस्थानात आहारक द्विकची आश्रव विच्छुत्ती झालेली आहे. झाली आहे. बरोबर. मग आता इथून आपण ती पूर्ण काढून टाकली. आता आश्रव द्विक काढून टाकला. आता पुढे नाही ना, 7व्या गुणस्थानात आहारक द्विक आपण पुढच्या ठिकाणी पुढे आपण पूर्ण ते टाकलंय ना, योगामध्ये अनाश्रवात टाकलंय. हो, मग बरोबर आहे. हो ना. अनाश्रवात टाकताना 2 प्रकृती म्हणजे 2 तऱ्हेनी टाकता येतात. एक आश्रव विच्छुत्ती झालेल्या प्रकृती टाकायच्या आणि ज्या ऑलरेडी अनाश्रवात सुरूच आहे, ज्याचा तिथे आश्रव होणार नाही अशा प्रकृती पण अनाश्रवात टाकायच्या. पण मला ते 4थ्याचं कॅल्क्युलेशनच बिघडतंय. बाकी सगळीकडे जुळते. बरोबर आहे, 4थ्याचंही बरोबर आहे. आश्रव 4थ्याचं त्रिभंगी आहे ना. 5व्याचं बरोबर आहे. 5व्याचं पण 20 बरोबर आहे. हो ना. 4थ्यातून तर 3 काढल्या आपण. 3 काढल्या. नाही ते सगळं ठीक आहे, पण मग हे कॅल्क्युलेशनही जमायला पाहिजे. 11 + 9 20 इथे आहे. नाही ना, 11 आणि 7 18 झाल्या. मी ते कॅल्क्युलेशन सांगते ना तुला. 11 आणि 7 18 झाल्या. हो, ते आणि सगळं त्याच्यामध्ये औदारिक मिश्र आणि कारमान ऍड केली, म्हणून 20 झाल्या. है ना. सरळ आहे ना. अनाश्रवातल्याही प्रकृती टाकायच्या आणि आश्रव विच्छुत्तीतल्याही टाकायच्या. दोन्ही टाकल्या. जसं अजून 2 प्रकृती आपण इथे कुठे काढल्या, त्याची आश्रव विच्छुत्ती झाली नाही, त्या अनाश्रवातच आहे ना, आहारक द्विक या 20 प्रकृतीत. तशाच आपल्याला औदारिक मिश्र आणि कारमान या पण अनाश्रवात टाकायच्या आणि बाकीच्या प्रकृतींची आश्रव विच्छुत्ती झालेली आहे. म्हणजे या 20 मध्ये 4 प्रकृती ह्या अनाश्रवात आहे आणि 16 प्रकृतींची आश्रव विच्छुत्ती झाली आहे. 20 मध्ये कॅल्क्युलेशन पाहिलं तर 16ची आश्रव विच्छुत्ती झालेल्या प्रकृती आहे आणि 4 प्रकृती अनाश्रवातल्या आल्या आहे. आहारक द्विक आणि औदारिक मिश्र आणि कारमान. ठीक आहे. फक्त कॅल्क्युलेशन ते मला अजूनही नाही कळलं. म्हणजे कळलं नाही पेक्षाही मला ते पटून नाही राहिलं. 11 + 9 बरोबर आहे म्हणूनच वाटतंय. त्रिभंगीमध्ये बघितलं नाही ना. नाही, त्रिभंगीत पाहायची गरजच नाहीये.
गरजच नाहीये त्रिभंगीत पाहायची. हेच बरोबर आहे. कारण आपल्याला औदारिक द्विक म्हणजे औदारिक मिश्र पुढे आहे ना, उदय त्याला इथे कसं आश्रव विच्छुत्तीत काढशील तू? त्यांनी काहीच फरक नाही पडणार आहे ते. त्यांनी काहीच फरक नाही पडलाय. आश्रव विच्छुत्तीचे सगळे अनाश्रवात चाललेलेच आहेत प्रकृती. त्या चालल्या आहे, पण अनाश्रवात आणि आश्रव विच्छुत्तीत फरक आहे. तू आहारक द्विकला कशात टाकलाय? अनाश्रवात. अनाश्रवात. मग त्याची विच्छुत्ती केलेली आहे का ती प्रकृती? आता पण कधी केली आहे ती आश्रव विच्छुत्ती? आपण 6व्या गुणस्थानात 6व्यात केली. हा, ऐका ना, मग आता 6व्यात. हा, मग 7व्यामध्ये ती अनाश्रवात गेली ना. 5 पर्यंत ती अनाश्रवात आहे. हो, मग ती 6व्या नंतर अनाश्रवात केलं तू? नाही ना, ऐका ना. कॅल्क्युलेट केलं इथे? नाही, पण ती आश्रव विच्छुत्ती झाल्यावरही पुढच्या 7व्या गुणस्थानात ती अनाश्रवामध्ये गेलेली आहे. हो, मग टाकावंच लागतं ना. आश्रव विच्छुत्तीच्या टाकायच्याच आहे ना. हा, आश्रव विच्छुत्तीच्या अनाश्रवात टाकायच्याच आहे. म्हणजे आपल्याला इथे तसं नाही होऊन राहिलं. चौथ्या गुणस्थानात तसंच होऊ लागलेलं आहे. तू परत विचार कर, तसंच होऊ लागलेलं आहे. कालपासून विचार टाकल्या. तू हे चार्ट काढ आणि मग विचार कर परत. तसंच आहे हे पण, की आश्रव विच्छुत्तीच्या आणि अनाश्रवाच्या अशा 2 जमा करायच्या त्याच्यात प्रकृती. आता पुढे पहा, मी 12व्यासाठी तसंच सांगणार आहे परत. आता तिथे पण लक्षात घे आता परत अजून पुढचं पण. पुढचं तर लागले आहे ना? पुढचे बरोबर लागले. आणि म्हणूनच ते मला काय आलं अजून, की आता पुढे म्हणजे 12व्या गुणस्थानात 48 प्लस 48 कोणतं आहे ते? 11वं गुणस्थान 48 प्लस 9 आणि 0ची विच्छुत्ती. 11 आणि 12व्या सेम आहे. आता मी तिथेच सांगते, 11 आणि 12 मध्येच सांगते, बाकी तर लागलेलं आहे. आता 12व्या गुणस्थानात कसं होणार आहे परत पहा. 12व्या गुणस्थानात 48 प्रकृती 48 आश्रव अनाश्रवामध्ये आहे. 48 प्रत्यय आश्रवाचे अनाश्रवात आहे. आणि 9 योगाच्या प्रत्ययाने आश्रव आहे. आणि इथे 9 कोणते आहे? तर 4 मनाचे, 9 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक कायोग. आता या ठिकाणी 2 मनोयोग आणि 2 वचन योग यांची आश्रव विच्छुत्ती आहे. आणि जे आपण औदारिक मिश्र आणि कारमाण इथे अनाश्रवात टाकलं होतं, ते इथे आश्रवात ऍड केलंय. 7 जे आले आहे ना 13व्या गुणस्थानात 7 प्रकृतींनी. 13व्या 7 आहे. मग 7 आला कसा आकडा? आता इथे तर 48 आणि 2 आणि 2 52 यायला पाहिजे होता तुझ्या कॅल्क्युलेशननी. इथे 52 यायला पाहिजे होता. 52 यायला पाहिजे होता ना आकडा, पण नाही येत. याचं कारण त्या ज्या अनाश्रवातल्या प्रकृती आहे त्या आता आम्ही काढल्या इथे, औदारिक मिश्र आणि कारमाण, म्हणून इथे 7 झाल्या. आता क्लिअर झालं असेल. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की 9 टाकल्या आणि 2 काढल्या. 9 नाही, 9 टाकल्या नाही, 2 मनाच्या आणि 2 वचनाच्या. 4 टाकल्या तर 2 कमी झालेली आहे. 4 ची आश्रव विच्छुत्ती आहे, म्हणजे 48 आणि 4 52 झाले. पण 2 कमी केल्या ना, त्याच्यामधनं आम्ही 2 कमी केल्या, औदारिक मिश्र आणि कारमाण, कारण त्याचा आश्रव होऊ शकतो तिथे. म्हणून आम्हाला 4थ्या गुणस्थानात त्या प्रकृती आश्रव विच्छुत्तीत टाकता येत नाही. तिथे अनाश्रवात टाकले आपण आणि इथे त्याला अनाश्रवातून बाहेर काढला आता, कारण इथेच त्याचा उदय येणार आहे. म्हणून इथे अनाश्रवातून बाहेर काढून त्या 2 प्रकृती आणि इकडे 2 वचनाचे आणि 2 मनाचे आणि 3 कायोग असे मिळून या 7 प्रकृती झाल्या 13व्यात.
हा झालं ना. आता इथलं क्लिअर झालं ना. हे औदारिक द्विक आणि कारमान इथे ऍड केल्या म्हणजे त्या अनाश्रवातून आता बाजूला काढल्या. आणि आश्रव विच्छुत्ती म्हटलं असतं तर आपल्याला काय लावावं लागलं असतं की 4च्या पुढे कोणत्याच गुणस्थानात त्या नाहीये आता, पण इथे आहे ना, म्हणून आपल्याला त्या पहिले अनाश्रवात टाकून ठेवल्या होत्या आपण. आणि अशा तऱ्हेने हे कोष्टक पूर्ण झालं. अजूनही पहा, पण मला वाटतं आता हे 13व्या गुणस्थानानंतर क्लिअर होईलच. नाही वाटलं तर पाहू अजून उद्या. एकदा काही प्रश्न? 6व्यापासून एकदा फक्त नंबर सांगून द्या ना, किती मध्ये किती पहिलेपासून सांगते. पहिलं गुणस्थान मिथ्यात्व गुणस्थान. या ठिकाणी 2 प्रकृती अनाश्रवामध्ये आहारक द्विक. 55 प्रकारांनी आश्रव, 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि 13 योगानी, म्हणजे या 55 याचं विवरण दिलेलं आहे. आणि आश्रव विच्छुत्तीत टाकायच्या या ठिकाणी 5 प्रकृती, मिथ्यात्वाच्या 5. आता 5 आणि 2 झाले आपले 7, म्हणून साधन सम्यक्त्वामध्ये 7 प्रकृती अनाश्रवात गेल्या. 50 प्रकृतींचा आश्रव आहे आणि या ठिकाणी अनंतानुबंधी 4 याची आश्रव विच्छुत्ती करायची. अनंतानुबंधीची 4ची. 3ऱ्या गुणस्थानात 7 आणि 4 11 व्हायला पाहिजे होत्या, पण या ठिकाणी मरण होत नाही, म्हणून या ठिकाणी औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि कारमान अनाश्रवात टाकले. म्हणून 11 आणि +3 14 झाले. इथे 43 प्रकृती आश्रवात आहे आणि इथे आश्रव विच्छुत्ती 0ची आहे. आश्रव विच्छुत्ती होत नाही. 4थ्या गुणस्थानामध्ये आता आपल्याला काय झालेलं आहे, इथे 14च्या 14 यायला पाहिजे होते इथे, पण 14 इथे मरण सुरू झालं. आता मरण सुरू झालं म्हणून तो औदारिक मिश्र आपल्याला याच्यात काढावं लागेल. वैक्रियक मिश्र आणि कारमान अशा 3 काढाव्या लागतील, म्हणून या ठिकाणी 11 उरल्या. 46 प्रकृती आश्रवाच्या प्रत्ययात टाकायच्या आणि या ठिकाणी आश्रव विच्छुत्ती करायची 7ची. 7 कोणत्या? तर 4 अप्रत्याख्यानावरण, 1 अविरती आणि 1 वैक्रियक मिश्र, म्हणजे दोन्ही वैक्रियक आणि वैक्रियक मिश्र या 2ची. म्हणजे अशा 7 प्रकृतींची झाली या ठिकाणी आश्रव विच्छुत्ती. ठीक आहे. आता 11 आणि 7 आपल्या 18 झाल्या असत्या, पण आपल्याला काढायच्या 20. मग आता काय केलं या ठिकाणी? औदारिक मिश्र आहे, म्हणून औदारिक मिश्र आणि कारमान नाही, त्या नाही जोडायच्या आपल्याला या त्या ठिकाणी. अनाश्रवात टाकले ना आपण, औदारिक मिश्र आणि कारमान श्रवामध्ये ऍड. म्हणून त्या अनाश्रवात ऍड केल्या इथे, म्हणून 20 झाल्या. है ना, कारण आपल्याला अनाश्रवात टाकले, आपण आश्रव विच्छुत्ती या 2ची केलेली नाहीये. औदारिक मिश्र आणि कारमांची आश्रव विच्छुत्ती न करता अनाश्रवामध्ये त्या ऍड करून हे 20 आपल्याला मिळालेलं आहे. इथपर्यंत झालं क्लिअर? हो. इथे विच्छुत्ती 11 आणि 4 प्रत्याख्यानावरणच्या विच्छुत्ती. इथे विच्छुत्ती कितीची? 11 विरती आणि 4 प्रत्याख्यानावर. 4 प्रत्याख्यानावरणाचे कषाय अशी 11ची म्हणजे विच्छुत्ती झाली, आश्रव विच्छुत्ती. म्हणजे 5व्या गुणस्थानात 20 अनाश्रवात, 37 आश्रवाचे प्रत्यय आणि 11ची उदय आश्रव विच्छुत्ती. ठीक आहे. आता 20 आणि 11 33 31 झाले असते, पण 31 होताना इथे आता 6व्या गुणस्थानात आहारक द्विक सुरू होणार आहे. आश्रवाचा प्रत्यय आहारक आणि आहारक मिश्र सुरू होणार आहे, कारण मुनी आहे. 6व्या गुणस्थानात त्यांना पुतळा निघू शकतो, म्हणून इथे अनाश्रवामध्ये 33 आले. 2 सुरू झाले ना. आणि उरल्या मग इथे 24 आणि इथे आश्रव विच्छुत्ती एकाचीही होत नाही. अच्छा. 6व्यामध्ये होईल ना आहारक द्विकची? हो, 6व्यामध्ये आहारक द्विकची परत आश्रव विच्छुत्ती करायची. आहारक द्विकचा इथे हे आहे आणि इथे
दोनची आहारक द्विकची विच्छुत्ती करायची 6व्यातच. कारण हा. आता काय आहे, आतापर्यंत त्या अनारकामध्ये होत्या, अनाश्रवामध्ये होत्या, हम्म. पण आता आश्रव विच्छुत्तीत जाणार आहे. विच्छुत्तीत जाणार. दोन मधला फरक लक्षात आला ना? हो हो. आतापर्यंत आहारक द्विक अनाश्रवात होत्या, पण हम्म. आता 6व्या गुणस्थानात त्याची आश्रव विच्छुत्ती. विच्छुत्ती केली. हम्म. कारण 6च्या पुढे उदय येणारच, म्हणजे त्या नाहीच राहणार आहे, म्हणून हो. त्याची इथे आश्रव विच्छुत्ती केली. मग आता 2ची झाल्यानंतर 33 आणि 2 35 आले इथे. हा आकडा हो. बरोबर आला. हो 22चा आकडा झाला आणि या हो. ठिकाणी 0. इथे हा. कोणतीही आता 7च्या नाहीये, आश्रव विच्छुत्ती होणार नाही. होणार नाही. हम्म. पण होणार नाही. अनाश्रवातले आश्रव विच्छुत्तीतले ते अनाश्रवात गेले आहारक द्विक, त्यांनी काही फरक नाही पडला. नाही ना, नाही पडला ना. आणि पण तसंही ते आश्रव विच्छुत्ती किंवा अनाश्रव म्हटलं तरी काय फरक पडेल असा? नाही, आश्रव फरक आहे ना. विच्छुत्ती म्हणजे आश्रव आश्रव विच्छुत्तीमध्ये आहे का? नाही, आश्रव विच्छुत्तीमध्ये ती प्रकृती पुढच्या गुणस्थानात उदयात बांधता येत जाणार. नाही. हा. हो ना, आणि पण अनाश्रवामध्ये पुढच्या गुणस्थानात उदयात येऊ शकते, पण तितक्या गुणस्थानात उदयात नाहीये. पण ज्या येणारी नाही त्या पण आपण हे पहा, अनाश्रवात एक टाकलेल्या. मिनिट, आता दुसऱ्या तऱ्हेने सांगते तुला आणखी. हा. आपण बंध विच्छुत्तीचं त्रिभंगीकरण लावतो, बंधाची हम्म. अबंध प्रकृती, हम्म. बंध विच्छुत्तीच्या प्रकृती आणि बंध प्रकृती. पहिल्या गुणस्थानात सांग. हॅलो पहिल्या गुणस्थानात हॅलो बंध किती प्रकृतींचा आहे? हॅलो त्यांचा आवाज जाते. मला ऐकू येत आहे, मला त्यांना ऐकू येत आहे. त्यांना प्रॉब्लेम येत आहे, आज आवाज हा. नाही येत आहे हा. त्यांच्या ह्याच्यात. हॅलो. हा, ठीक आहे. 8व्या गुणस्थानाचं घेऊन घेऊ आपण. हो, 8व्या गुणस्थानामध्ये आता आपल्याला 7व्या गुणस्थानाचं लक्षात आलं ना? हो हो. 7व्या गुणस्थानात आता काहीच जात नाही. 8व्या गुणस्थानात परत 35, 22 तेवढेच राहणार आहे. हो. आणि इथे 8व्या गुणस्थानामध्ये 6 6. हास्यादीची आश्रव विच्छुत्ती आहे. हा. 6 6. म्हणजे आता 35 आणि 6 किती झाल्या? 41. हम्म. म्हणून आता 9व्या गुणस्थानात 41 प्रकृती अनाश्रवात, हा. 16ची आश्रवाचे प्रत्यय आणि या ठिकाणी 3 संज्वलन आणि 3 वेद हो. यांची आश्रव विच्छुत्ती. हम्म. हा, 3 संज्वलन आणि 3 वेद. वेद. पहिल्यांदा जाईल तर वेद जातील. पहिले हो. नपुंसक, स्त्रीवेद, पुरुषवेद, पुरुष वेद. आणि नंतर क्रोध, संज्वलन, मान क्रोध, आणि माया या माया. क्रमाने. हम्म. आणि आता 6 आणि 41 47 आल्या. हो. 10व्या गुणस्थानात 47, 10 आणि या ठिकाणी जो सूक्ष्म लोभ होता त्याची आश्रव विच्छुत्ती केली, म्हणजे इथे एकाची आश्रव विच्छुत्ती झाली, लोभाची अच्छा. पण. हो. हा, आता 47 आणि प्लस 1 48. हम्म. अपशांत कशामध्ये 9नी, म्हणजे योगानी फक्त आता आश्रव आहे आणि हो. इथे आश्रव विच्छुत्ती 0 0. इथे होणार नाही. 12व्या गुणस्थानामध्ये 48, 9 कायम राहिले आणि आता 12व्या गुणस्थानामध्ये 4ची 2 आश्रव मनोयोग आणि हा. 2 वचनयोग वचनयोग यांची करायची आश्रव विच्छुत्ती. विच्छुत्ती. म्हणजे 4ची झाली आश्रव विच्छुत्ती. विच्छुत्ती. हा. आता आम्हाला पुढच्या गुणस्थानात 13व्या गुणस्थानात 48 आणि 4 52 प्रत्यय मिळाले असते, पण इथे किती आहे? 50 आहे. 50. म्हणजे याच्यात काय करावं लागेल? 52 मधून जो औदारिक मिश्र आणि कारमाण हा मी अनाश्रवात टाकला होता आतापर्यंत 4थ्यापासून पुढच्या गुणस्थानात, त्याला या ठिकाणी आश्रवात ऍड केलं, म्हणून तिथे झाले 7 आणि इथे अनाश्रवात आले 50. आणि इथे 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 3 काय योग, या पूर्ण आता 7ही योगाची पण आश्रव विच्छुत्ती आहे. विच्छुत्ती आणि म्हणून अयोग केवली जिनांना 0. अनाश्रव काहीच नाही आहे, आश्रवाचे प्रत्यय 0 आणि इथे आता आश्रव विच्छुत्ती होण्याचा प्रश्नच नाही, कारण सगळेच आधी गेलेले आहे 13व्या मध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे. हो हो. आता पुढचं घेऊ.
विकल्प, उपर्युक्त विकल्प पर सही का निशान लगाए। सबसे ज्यादा गुणस्थान किस सम्यक्त्व में होते हैं? मिथ्यात्व मिथ्यात्वात नाही घेतलाय, पर्याय घेतलाय क्षायिक. कोणत्या सम्यक्त्वात घेतले? तर क्षायिक, उपशम, क्षायोपशमिक, द्वितीयोपशम. क्षायिक आणि सम्यक्त्व. मिथ्यात्व गुणस्थानात एकच मिथ्यात्व होईल. तुम्ही मिथ्यात्व म्हटलं पण एकच गुणस्थान होईल ना. त्याच्यामुळे सगळ्यात कमी तर एक म्हणजे मिथ्यात्वात. क्षायिक मध्ये 4 ते 14 म्हणजे 10. 4 ते 14 क्षायिक मध्ये आहे, म्हणून सगळ्यात जास्त क्षायिक मध्ये होईल. कारण उपशम, प्रथम उपशम म्हटला तर किती गुणस्थान आहे? 4 ते 7. 4 ते 7 है ना. द्वितीयोपशम म्हटला तर 4 ते 11. 4 ते 11. आणि क्षायोपशमिक लावलं तर परत 4 ते 7. 4 ते 4 ते 7. 7च. म्हणून क्षायिक सम्यक्त्वात सगळ्यात जास्त गुणस्थान येतील. 4 गुणस्थान कौन से संयम में पाए जाते हैं? 4 गुणस्थान पाहायचे आणि संयम पाहायचंय. परिहार विशुद्धी, सूक्ष्म 11, 12, 13, 14. नाही, यथाख्यात पर्याय नाही. तो यथाख्यात घेतलाच परिहार नाहीये. विशुद्धी आहे, परिहार विशुद्धी आहे, सूक्ष्म सांप्रदाय आहे, असंयम आहे आणि कोई नाही. असंयम परिहार मध्ये विशुद्धीचा संयमच येईल. संयम घ्यावं लागेल मग. गुणस्थान असंयम मध्ये येतील. असंयम. कारण परिहार विशुद्धी 2च गुणस्थानात आहे. दोनच. सूक्ष्म सांप्रदाय एकाच याच्यात. गुणस्थानात आहे. म्हणून असंयम पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 4. म्हणून असंयमाचा पर्याय येईल. कितने गुणस्थानों में 6 पर्याप्तियां होती है? 6 पर्याप्ती कोणत्या, किती गुणस्थानात 14व्या असतात? गुणस्थानात. 14व्या गुणस्थानापर्यंत 1 ते 14. 1 ते 14. 1 ते 14 पूर्ण सगळे पर्यंत 14 गुणस्थान. हं? त्यांनी आकडा तसाच दिला ना की कितने गुणस्थान नाही. कितने गुणस्थान नाही तर म्हणजे 14 14 गुणस्थानात, म्हणजे पहिल्यापासून 14व्या गुणस्थानापर्यंत 6 पर्याप्ती असतात. कौन से गुणस्थान में 4 प्राण ही होते हैं? मिथ्यात्व 13व. 13व गुणस्थान, पहिल्या ह्याच्यात 14व आणि कोई नाही. 4 प्राण लावले का 13व्यात? 13व गुणस्थान. 13 आहे ना. हो, 13व होईल. 4च प्राण उत्तरामध्ये त्यांनी 4च असतात म्हणत आहे. 4ही ऑप्शन्स काय? ऑप्शन ऑप्शन आहे मिथ्यात्व, 13व, 14व आणि कोई नाही. 13. तसं 14व्या गुणस्थानात 4 प्राण आहे, हे बरोबर आहे. एकच आहे ना. पण पुढे एकच आहे. दोनही गुणस्थानामध्ये समजा 13व्या पहिला एकेंद्रिय जीव घेतले तर मग त्याच्यामध्ये 4 प्राणच राहतील. मिथ्यात्वात. एकेंद्रियामध्ये. एकेंद्रियामध्ये 4 प्राण नाही ना. नाही. एकेंद्रियात कोणते 4? आयु. हो 4 प्राण तिथे पण राहतील. 4 प्राण तिथे पण आहे. फक्त 4च प्राण पाहायचे आहे वाटते बहुतेक. कोणते गुणस्थान में 4 प्राण आणि 4च प्राण कोणत्या गुणस्थानात? ते मग मिथ्यात्वच घ्यावं लागेल. 13व्या मध्ये 4 असतात आणि मग नंतर एकच राहते ना, 2 राहतात. एकच राहते. 14व्यात एकच आहे आयु प्राण. नाही 14व्यात ते एक आहे पण 13व्या मध्ये. पण मग मिथ्यात्व गुणस्थान सगळ्यांनाच असते ना, फक्त यांना थोडी आहे केंद्रियांना. हो पण त्या बाकीच्या जीवांचंही असते. संज्ञी पंचेंद्रिय असते तर तिथे प्राण 10 आहे. त्यांनी काय केलं, उत्तरामध्ये द टाकलं, कोई नाही. म्हणजे त्यांना अपेक्षा काय आहे की फक्त 4च राहील बा. पण आपण जर लावले तर मिथ्यात्व गुणस्थानात 4 प्राण जीवाला, एकेंद्रिय जीवाला असू शकतात. 13व्या गुणस्थानातही संयोग केवली अवस्थेत जे समुद्घात करणार नाही त्यांना 4 प्राण लावता येतात. पण म्हणजे फक्त 4च असतात असं नाही म्हणता येणार ना आपल्याला. नाही. आता ते थोडस त्यांची विवक्षा वेगळी आहे, पण आपण या दृष्टीने पाहू शकतो. त्यांची दृष्टी थोडी वेगळी आहे,
पण आपण उत्तर या अपेक्षेने लावू शकतो की एकेंद्रिय जीवांना मिथ्यात्व गुणस्थानात 4 प्राण असतात, किंवा 13व्या गुणस्थानात संयोग केवलींना पण 4 प्राण असतात. 14व्या मध्ये नाही आहे, आयु प्राणच आहे फक्त. समुद्घाताच्या वेळी आपण किती प्राण लावले? 2 लावले ना? हो, मागून 2 लावतो आपण. समुद्घाताच्या वेळी आयु 2 लावलेले आहे. हो, आयु आणि कायबल. कारण मग तिथे ते 13व्या श्वासोश्वास गुणस्थानामध्ये फक्त म्हणजे 4च नाही नाही राहत. ते. हा? नाही, ते 13व्या गुणस्थानात जर लावायचं असेल, जर त्यांचा केवळ समुद्घात होणार नाही अशा संयोग केवली जिनांना असं लावलं 4 लागेल ते. प्राण 13व्या गुणस्थानात राहू शकतात, कारण त्यांचा केवळ समुद्घात होत नाही. मग त्यांना 4 मग प्राण त्याचं पूर्ण उत्तर ते शेवटपर्यंत आहे. मिथ्यात्वच बरोबर होईल ते उत्तर. हा, तसं पाहून घ्यावं लागेल ते मिथ्यात्वच लागतंय. मिथ्यात्वच नाही, त्यांनी लागतंय. उत्तरामध्ये फक्त अपेक्षा दिली आहे, म्हणून तिथे हो ना, म्हणजे उत्तरात गोंधळ आहे. फक्त 4 प्राण ही होते हे. हा, म्हणजे 4 प्राणच, म्हणजे कमी नाही जास्तही नाही. म्हणजे 6 नाही, 7 असं नाही, पाहायचंय त्यांना. असे लावायचे आहे त्यांना. 6-7 नाही, तर त्या पण 2ही नाही आणि अशी पाहिजे. हा म्हणजे इथे जसं 13व्या गुणस्थानात कधी 2 आहे आणि कधी 4 आहे. हा तर ते नाही हो, त्यांना पाहायचं. ते नको आहे मिथ्यात्वच घ्यावं लागेल की उत्तरात. जिथे नक्की 4 प्राण होतील एकेंद्रियाला. इथे उत्तर तिथं ते पाहावं फक्त लागेल. एकेंद्रियाच्या अपेक्षेनं राहील ना मग नाही, मिथ्यात्व पण. उत्तरामध्ये घेतलं त्यांनी, कोई नाही ऑप्शन टाकला. हो ना, तर कोई मग नाही मिथ्यात्व टाकला. ते एकेंद्रियाच्या अपेक्षेने 4 राहतील की नाही, पण बाकीच्या म्हटलं एकेंद्रियाच्या तर ते जास्त आहे अपेक्षेने ना, आणि 4 मिथ्यात्व लागते. गुणस्थान सगळ्यांना आहे. हा, म्हणून ती अपेक्षा, म्हणूनच सांगितलं आपल्या पद्धतीने आपण उत्तर याचं बरोबर आहे आपलंही. एकेंद्रियाच्या अपेक्षेने मिथ्यात्व गुणस्थानात 4 प्राण राहतील, आणि इकडे 13व्या गुणस्थानात संयोग केवलींच्या अपेक्षेने पण आपण केवळ समुद्घात झाला नाही तर त्यांनाही 4 प्राण असतात. हे आपण अपेक्षेने उत्तर पाहू शकतो. बाकी आपल्याला उत्तर माहिती आहे की एक मिथ्यात्व गुणस्थानात संज्ञी पंचेंद्रिय पर्यंत जीव असतात, आणि 13व्या गुणस्थानात देखील 2 प्राण शेवटी होतात. तर इथपर्यंत पहा. उद्याला बाकी प्रश्न उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.